पुस्तकाचं नाव आहे माणदेशी माणसं, व्यंकटेश माडगुळकर. गणा महार. शिवडीला बसस्टॉपवर मी उभा होतो. बसची वाट पाहत होतो. माझ्या शेजारीच एक नकट्या नाकाचा काळा करंद माणूस होता. 27-28च्या घरातला. अंगलटीनं फाटका, उंचीनं ढांगुळा. त्याच्या एकंदर झोकावरून तो महार मांग यापैकी असावा असं वाटलं. त्याच्या तोंडचे 4 शब्द ऐकले असते म्हणजे नक्की समजलं असतं. तो वरचेवर माझ्याकडे बघत होता. या माणसाला आपण कुठेतरी बघितलं आहे असं त्याला वाटत असावं, पण तसं बोलावं की न बोलावं याचा गोंधळ त्याच्या मनात चाललेला असावा. त्याच्या डोळ्यांवरून हे सगळं जाणवत होतं. अखेर हातातली विडी ओढून झाल्यावर त्यानं थोटूक खाली टाकलं आणि ते वहाणेखाली विझवत विचारलं, साहेब, कुणीकडचं तुम्ही? असा काहीतरी प्रश्न त्याच्याकडून येणार याची मला कल्पना होतीच. मी त्याच्या तोंडाकडे बघत उत्तर दिलं, अरे आहे तिकडचा, सातारकडचा. का रे? सातारकडचा हाय वय, पण कवा कोणचं? कुठनं आलायसा? माझ्या मोघम उत्तरानं त्याचं काही समाधान झालेलं नव्हतं. त्याला अधिक तपशील पाहिजे होता. अरे तसं म्हणशील तर मी माणदेशातला. माझं नाव माडगुळकर आणि गाव माडगुळ. तरी मी म्हटलंच. अशा तोऱ्यामध्ये गणाचा होरा खरा झाला. अशा पद्धतीने त्याचा चेहरा झाला आणि तो बोलायला लागला. तो खुल्ला, तुम्हाला आटपाडीच्या बाजारात बघितल्यावानी वाटलं. तुम्ही तिकडचंच असाल असं वाटलं. वय का नवं करीत इतक्या उशिरा बोललो. मी बी तिकडचाच. कुठला रे? इबूतवाडीचा. गाणा माझं नाव. मुंबईत या परमुलखात आपला कोणी गावाला भेटला म्हणजे भारी आनंद होतो. निदान मला तरी होतो. तिकडची भाषा कानांवर पडली म्हणजे मी खुलतो. गणाची माझी ओळख नव्हती. बाजारासाठी आल्यावर त्यानं मला चेहरा ध्यानात राहील इतक्या वेळेला बघितलं असलं पाहिजे. अरे हो का? मग गावालाच तू गणा? इबूतवाडीच्या महारांपैकी का? जी वय, तुम्ही बरं हेरलं. गणा खुशीत येऊन हसला. पान खाऊन लाल झालेल्या त्याच्या दातातला एक सोन्यानं मढवलेला दात चमकला. त्याच्या प्रश्नावर मी निव्वळ स्मित केलं. गणाची भाषा, चेहरा मोहरा आणि पोशाख यावरून त्याची जात कळत होती. इथं काय करतोस? गिरणीत आहेस का काय? नाही, मी इथं तमाशात हाय. नांद्रेकराच्या फडात ढोलक्याचं काम करतो. बर. आपला गावाला महार आणि तमासगीर. गणाशी गप्पा मारण्यात खरी मजा होती. मी म्हणालो, चल गणा, चला चहा जाऊ, चहा घेऊ. म्हणजे जवळ हॉटेल आहे तिथे पिऊ. फार दिवसांनी गावाला भेटला. गणा हसला. लांब लांब केसांवर तिरपी ठेवलेली फरची टोपी कपाळावर सरकवून बोलला, चला की मीच देतो तुम्हाला चहा. तुम्ही कवा बी द्यावाल, पण आम्हा गरीबाचा पहिला प्या. मी मान्यता दिली. दोघं मिळून एका कळकट कोंगाड्याच्या हॉटेलमध्ये गेलो. मला गणाच्या ओळखीचा असावा. माझ्यासारखा माणूस घेऊन गणा हॉटेलात आला ही गोष्ट त्याला विशेष वाटत असावी. तो डोळे मिचकावून बोलला, अरे गणाजी, काय लय गडबड? राम राम शेठ. काही गडबड नाही. साहेबांना चहा देण्यापायी आलो. गाववाला हाईत आमचं. आणि पुन्हा पोऱ्याकडे वळून त्यानं ऑर्डर दिली, अरे 2 फर्स्ट क्लास चहा आण र. साखर वाईट जरा जास्ती टाक. बाकड्यावर बसल्यावर मी विचारलं, अरे गणा, आपलं गाव बर का आपली ही मुंबई बरी? त्यानं अगदी निस्पृहासारखं उत्तर दिलं, आपल्याला काय समज सारखंच. अरे नाही, पण त्यातल्या त्यात मला तरी गड्या आपला मुलूक छान वाटतो. मुंबईतल्यासारखी तिथे गर्दी नाही, गडबड नाही, निवांत बेत. मोकळ्या रानातून हिंडावं, विहिरीत डुंबावं ही मजा इथं नाही. खरी गोष्ट, पण पोटापावी यावं लागतं परमुलखात. त्याला तर काय करता. जिकीर समधीकडेच हाय. सुखासुखी आपला गाव सोडून कोण येतं या? पोऱ्यानं कान तुटक्या कपातून चहा आणून दिला. गणानं विचारलं, ह्याच्या संग काय बिस्कुट पाव? मी म्हणालो, नको, आपण दोघंही चहा पिऊ. आम्ही दोघंही चहा प्यायला लागलो. गणाच्या पहिल्या बोलण्यावर मी विचारलं, का आपल्या गावात काय पोट भरत नव्हतं तुझं? कशाचं भरतंय? मी केली की तराळकी 20 भर. वरीस भर. लई जिकीर कामाची. टपाल पोचवायला खेटं मारावं, सगळ्या गावची लाकडं फोडावीत, पाटलाची घोडी राखावीत, सगळं केलं. दिसभर कामाखाली पिट्टा पडायचा आणि हे करून मिळायचं काय तर भाकरीचं 4 तुकडं आणि बक्कळ शिया.
कंटाळलास म्हण की या व्यापाला. तर व दिसभर कामानं झेंडू फुटायचा. अरे मग ह्या धंद्यात कसा पडलास, हे कुठे शिकलास? म्हणच आहे की बामनागरी लिहणं आणि महारागरी गाणं. पहिल्यापासनं नाच तमाशाचा, ढोलकं तुंतुनं घरचंच, गावच्या तमासात वाजवायचं आणि गाणं म्हणायचं. या दोन कामात हुशार आहेस की म्हण. तर मग समद्यात हाय तयार, पेटी वाजवतो, सोंगाड्याचं काम करतो, नांच्या चंदकीन काम केलंय मी. काय म्हणालास? नाच्या चंदिकून काम केलंय मी. बर. नकट्या नाकाचा, काळाशार गणा, लुगडं नेसून बोर्डावर नाचताना कसा दिसत असेल याची कल्पना मी करू लागलो. मला मोठी गंमत वाटली. दाखला होतो तेव्हा मी सुरूड फुटंपर्यंत नाचत होतो. मग लागलो ढोलकं बडवायला. आणि पेटी वाजायला कुठे शिकलास? आपलं इनामदार साहेब ठाव आहे का तुम्हाला? त्यांच्याकडे होती पेटी. माझ्यावर त्यांचा व लई लोभ. ततन जाऊन बसायचो वाजवत. पहिलं काही येत नव्हतं, पण पुन्हा झाक वाजवू लागलो आणि मग ती पेटी बक्षीसच दिली त्यांनी मला, इनामदार साहेबांनी. अरे गणा, प्रथम कोणत्या फडात राहिलास का मला? गणानं जाकिटाच्या खिशातून बिडी बंडल काढलं. मला म्हणाला, तुम्हाला हे चालत नसल गावठी काम, सिगरेट आणतो. काउंटरपाशी जाऊन तो सिगरेट घेऊन आला. त्यांनी स्वतः विडी पेटवली, मी सिगरेट पेटवली. धूर सोडीत दोघंही बोलू लागलो. खरं तर ह्या नादापायी मी लई वनवास काढलाय बघा. पहिलं आपल्या गावातल्या 4 महाराच्या पोरांनी तमाशा काढला. गावात खेळ केलं. गावकरी म्हणालं बरा हाय. मग जरा हरूप चढला. पाठीशी ढोलकं तुंतुनं बांधून गावोगाव हिंडायला लागलो. पायी पायी 8-8 कोस रस्ता तुडून जायचं आणि खेळ करायचा. आता बरं त्यात मिलकत म्हणाल तर कधी दौलत जादेचं ₹1-2 मिळायचं, नाहीतर नुसते जेवणावर तमाशा उपास तापास. तसंच केलं. नाही ततून गेलो. अंगावर एकच अंगरख. दुपारी ओढ्यावर घेऊन ते धुयाचं आणि रात्री तमाशाच्या टायमाला घालायचं. नाच्या हुशार होतो, पण लुगडंबी नसायचं नेसायला. मग रंगीत पटकाच लुगण्यावानी ठाकटीक. रात्री हातरा पांगायला नसायचं. मग धोत्राच्या निऱ्या फेडायच्या आणि अंगावर घेऊन पडायचं मारवाड्यातल्या तक्क्यात नाहीतर धरमशाळेत. खाण्यापिण्याची, धडूत पांघरणाची आबाळ सोसून गणानं आपला नाच शेवटपर्यंत टिकवला. चांगला ढोलक्या व्हायला त्याला इतकी किंमत द्यावी लागली. मी विचारलं, अरे गणा, मग गावकीपेक्षा यात काय रे सुख? हा वनवास कशासाठी घेतलास? नादापायी साहेब. तमाशात जावं, नाम करावं ह्याच्या पायी. हा नाद एकदा लागला म्हणजे सगळं सोडायला लावतो. कित्येक जणांची घरदारं सोडली या नादात, ढाकणाला लावली. मग तुझं कसं काय? का तूही सोडली आहेस बायको? गणा अभिमानानं म्हणाला, नाही बर का, मी 21 वर्ष धंद्यात हाय, पण घरदार सांभाळून हाय. हतच आहे ती बारका पोरं. कुटुंबी गेलो तर संघ घेऊन जातो, समजा लटांबर. काना तिच्या मागल्या बाजूला तंबू ठोकून राहतो, ततच नंदीवाल्यावानी. गणा हसला. तमासगिरानं नंदीवाल्यासारखा पाल ठोकून त्यात राहावं ही गोष्ट त्याला हास्यकारक वाटली. साहेब, तुम्हासनी एक विचारायचं हाय. तमाशात काय सुधारणा व्हाव्या म्हणून सरकारनं काय कमिटी बसवली म्हणून ऐकतो, खरं का? अरे होय, खरं आहे ते गणा. चांगली जाणती माणसं आहेत ती. बरं, मग एक सुधारणा म्हणजे काय करणार आहेत ते? तुम्ही लोक फाजील बोलता, वाईट साईट शब्द उच्चारता, ते सगळं बंद करा. आणि थांबा साहेब. आता तुम्ही म्हणता आम्ही फाजील बोलतो, खरं आहे. पण सिनेमात तर पाक बायांच्या अंगाला अंग लावतात आणि तसं आम्ही बोर्डावर करत नाही, लांबून बोलतो. मग गणाच्या प्रश्नाला मला उत्तर देता आलं नाही. आम्हाला फाजील बोलल्या बगर भागायचं नाही आणि आम्हाला चांगलं बोलायला येणार बी नाही. आम्ही अडाणी माणसं. तुमची सूत बोलणी आम्हाला यावीत कशी? आणि तमाशा बघायला काय तुम्हावानी लोक येतात का? जे येतात त्यांना आमचं बोलणं पसंत पडतं. मग कसली सुधारणा? गणाचा हा असा आडमुठा हिशोब होता. त्याचं मत प्रांजळ होतं. तमाशातली अश्लीलता कमी करून तमाशात सुधारणा करायची असेल तर मग शिकलेल्या ब्राह्मण लोकांनी तमाशे काढावेत आणि खेळ करून पहावेत. मग बघूया किती लोक खेळायला पाहायला येतात ते.
त्याचा दावा असा होता की खेडवळ लोकांना असले तमाशे आवडणार नाहीत, मग ते बघायला येणार नाहीत. उशीर बराच झालेला होता. मी म्हणालो, चला उठूया आता. गणा उठला. धांदलीनं माझ्या पुढे होऊन त्यानं बिल चुकतं केलं. हॉटेल बाहेर पडता पडता मला म्हणाला, मग तुम्ही खेळ बघाय कवा येणार? अरे येईन कधीतरी. तसं मोगम नको साहेब, कवा येणार ते सांगा, शनिवार आयतवार गाठून या, म्हणजे वग ऐकायला मिळेल. बघा तरी माझं कसं एकदा. गड्या, माझं घर दादरला, तुझा तमाशा सुटणार रात्री 1-2ला. इतक्या लांब एकट्या दुकट्यानं चालत कसं जावं? त्याची काय काळजी तुम्हासनी साहेब, आम्ही दोघं तिघं मिळून पाक दादरा पतूर घालवत येऊ की तुम्हासनी. मग भागलं का नाही? मग काही हरकत नाही. मग पुढल्या रविवारी येईन. या आणि विंगाड बसायची सोय करतो, तुम्ही या तर खरं. मी आणि गणा पुन्हा बसस्टॉपवर जायच्या फंदात पडलो नाही. दोघं मिळून पोय बारडीपर्यंत पायी पायी चालो बोलत बोलत. गणाचं बोलणं मोठं रसाळ होतं. मोठा गमत्या आणि छैन्यागडी होता तो. चालता चालता तमाशासंबंधी नाना तऱ्हेची माहिती त्याने मला सांगितली. कितीतरी बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. आमंत्रणाप्रमाणे मी त्या तमाशाला गेलो. गणाचं कसब खरोखरीच वाखाणण्याजोगं होतं. त्याची लांबसडक बोटं ढोलक्याच्या दोन्ही तोंडांवर अशा खुबीनं, अशा जल्दीनं पडत होती की ऐकणाऱ्याची मान हिसकत राहावी. गाण्याकडे वळून त्याचं अवधान गणाच्या ठेक्याकडेच गुंतून राहावं. ठेक्यातल्या खुब्या मी जाणत नव्हतो, तरी पण गणाच्या वाजवण्यावर आपण बेहुद्द खुश झालो. खेळाच्या एकंदर उठावात 6 आणे बाजू त्यांनी उचलून धरलेली होती आणि दंडांनी कळ तरी किती सोसावी. गण सुरू झाल्यापासून त्याचा हात सारखा चाललेला होता. मध्ये फारसाचं भाषण बोलताना त्यानं कुठं 5-10 मिनिटं उसंत खाल्ली असेल तेवढीच, नाहीतर तमाशा उभा राहिल्यापासून संपेपर्यंत तो सारखा वाजवीत होता, चांगला 2-3 तास. शेवटी घामाघूम झाला आणि धापा टाकीत माझ्या शेजारी येऊन बसला. मी त्याच्या त्या घामेजल्या पाठीवर थाप टाकली. गणा, कान निवले तुझं इतकं छान ढोलकं ऐकून. या शाबासकीनं तो हरकला. आता मी वरचेवर त्याच्याकडे जातो, गप्पा मारतो. गणा आडबाजूच्या असलेल्या एका पत्र्याच्या चाळीत राहतो. तिथे त्याचा गरिबीचा संसार आहे. एकदा मी गेलो तेव्हा त्याचा 7-8 वर्षाचा पोरगा खुंटीला अडकलेलं ते ढोलकं उभ्या उभ्याच वाजवत होता. गणा म्हणाला, बघा, लहानपणापासूनच ह्यो नाद. यो बहादूर तरी मोठा झाल्यावर खेड्यात जाऊन गावकी करल का? तो फळाचा मालकच होईल. समद्या दुनवेत नाव करल माझं. तमास गिरांच्या खाजगी जगण्याबद्दल मला मोठं कुतूहल. त्यासंबंधी विचारलं असताना गणानी उत्तर दिलं, साहेब, आम्हा लोकांना तुम्ही बघावं ते तमाशाच्या थिएटरात, बोर्डावर उभं राहिल्यावरच. त्याचं बाकीचं काय बघू नये. मिठाई खावी, पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये. काय